या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणे जवळील तांदूळवाडी येथे शेततळ्यात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव दीपक नागनाथ झापले, वय 35 वर्षे असून ते शास्त्रीनगर, सोलापूर येथे राहत होते. 10 एप्रिल रोजी सकाळी दीपक कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाचा त्यांना फोन करत असताना फोन उचलला जात नव्हता. फोनचा आवाज ऐकून भाचा शेततळ्याजवळ पोहोचला आणि त्यांना बेशुद्ध अवस्थेत शेततळ्यात आढळले. घटनेची माहिती मिळताच दीपक यांना तात्काळ सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत्यूनंतर दीपक यांच्या पत्नीने संशय व्यक्त केला असून मालकावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दीपक यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. 4-5 तिने मी गावाला गेलते, खरंच काय नाही म्हणून आईकडनं सर काय तर आणायला गेलते. माझ्या किराणा फोन लावला, माझा मुलगा फोन लावला, मम्मी 4:30ला फोन लावला, मम्मी पळते, मम्मी मला काहीच काही नाही, मी एकटा आहे, ते माणसा मला झेपी ना, मम्मी पाण्यात पडला मामा असंच म्हणला. मी मला भैया कोण नाही करे मामा, तिने 4:30ला पोरगा बोललाय म्हण तिला, अर्धा तास हुडकू असं येईपर्यंत तिने पाण्यामध्ये खलास कसं होत आहे. 3 तास तर आतमध्ये येत नाही, तिने कसं आला एवढं लवकर. माझ्या भावाला न्याय द्या बघा, लय अन्याय झाले माझ्या भावावर, खूप अत्याचार केले भावावर. हे बाई आम्हाला न्याय पाहिजे तिने. मला कसं आमच्या नवऱ्याला कसं असं जिम्मेदार गाण कशाला बोललाय तिने, 30,000 देऊन माझ्या नवऱ्याला मारलाय तिनेच. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.